मंगलम बीजेपी कार्यालय गणेशपेट में 7 अगस्त राष्ट्रीय हथकरघा हैंडलूम दिवस के उपलक्ष्य में बीजेपी नेता कीर्तिदा अजमेरा और बीजेपी महिला मोर्चा द्वारा हैंडलूम कार्यशाला का आयोजन किया गया है। कार्यशाला में हैंडलूम साड़ी बनाने का प्रशिक्षण प्रमुख अतिथि चंद्रशेखर नगरधन के उपस्थिति में दिया गया। इस कार्यक्रम में पार्टी के सभी कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल थे, जहां प्रशिक्षण के साथ साथ हथकरघा पद्धति से बने कपड़ों का महत्व भी समझाया गया। आज हम लोग ने आयोजन किया है कि हैंडलूम दिवस के उपलक्ष्य में जो हैंडलूम बनाते हैं, हैंडलूम की कार्यशाला चलाते हैं, हैंडलूम के शिविर लेते हैं, वैसे अपने बिनकर आघाड़ी के अध्यक्ष चंद्रशेखर जी यहाँ उपस्थित है, जिनका हमने स्वागत किया। वो आज बताएंगे उनकी। हैंडलूम हा नागपुरातला खूप जुना व्यवसाय आहे। म्हणजे नागपूर हा हँडलूम बेस होता। म्हणजे तुम्हाला किती लोकांना माहिती आहे याच्याबद्दल तर मी नाही सांगू शकत, पण माझे जे आबा वगैरे होते हे सगळे हँडलूमवर काम करायचे। म्हणजे आमचा जो मध्य नागपूरचा जो बहुल एरिया आहे तिथे घरोघरी हँडलूम होते आणि घरोघरी हँडलूमवर काम करून लोक आपलं रोजगार चालवायचे। एक वेळ अशी होती की नागपुरातली साडी ही पूर्ण महाराष्ट्रात फेमस होती। म्हणजे मी असंही ऐकलेलं आहे की मुंबईच्या ज्या सेलिब्रिटी आहेत त्या सेलिब्रिटी इथे येऊन साड्या विकत घेऊन जायच्या म्हणून, आणि याचं खूप जास्त सेलिंग होतं। वेळोनी काळ असं झालेलं आहे की हातमाग यंत्र जे आहे त्याच्यात म्हणजे मॉडिफाय झालं, म्हणजे पॉवरलूम आलेत म्हणून हँडलूम वाल्याला काम कमी मिळायला लागलं। काम कमी मिळायला लागलं म्हणजे बघा की ज्या साडीचं सपोज एका साडीचं वेजेस आपण 100 रुपये देतोय हँडलूमवर, तीच साडी 5 रुपयात जर हँडलूम पॉवरलूमवर तयार होत असेल तर कोणी त्या साडीचं कॉस्टिंग कमी होऊन जाईल ना। तर त्या पद्धतीने तो हँडलूमचा व्यवसाय असं 30-40 वर्षापासून कमी होत आता माझ्या मते तो ऑलमोस्ट हँडलूमचा व्यवसाय हा आपल्या नागपुरातनं संपलेला आहे। जे 1-2 लोक आहेत, जे काही विणकर आहेत, ते करतात आहे याच्यात काम। 2019 मध्ये गडकरी साहेबांनी मला सांगितलं होतं की बुवा तुला गडकरी साहेबांनी पाचगावला एक हँडलूमचा प्रोजेक्ट टाकलेला आहे, तिथे दऱ्या तयार होतात। तर त्यांनी असं सांगितलं की तुला हा प्रोजेक्ट जे आहे तुला सांभाळायचा आहे आणि तुला मदत करायचा आहे। आता हँडलूम म्हटलं की हँडलूम म्हणजे माझ्या बाबांनी नोकरी केलेली आणि तेव्हापासून मी हँडलूम पाहिलेलं नव्हतं, मला काही हँडलूमचं काही कळायचं नाही। तर 2 वर्ष तर मला हँडलूम मध्ये ते समजायला लागलेलं। तर एकदा गडकरी साहेबांचं धापेवाड्याचे जे पूर्ती आहे कारखाना, तिथे गडकरी साहेबांनी हँडलूमचे काही ट्रेनिंग तिथे अरेंज केल्या होत्या। तिथे मला त्यांनी पकडलं आणि म्हणे अरे आपल्याला लोकांना व्यवसाय द्यायचा आहे। म्हटलं सर मी तांडापेठवरनं काही 30-40 महिला काढलेल्या आहेत ज्या धापेवाड्याला घेऊन येईल, काही धापेवाड्याला आणण्याची गरज नाही म्हणे, तिथे तू डायरेक्ट सुरू कर म्हणे। तर आम्ही हॉल शोधला समाजाचा, त्या हॉलमध्ये त्या हॉलवाल्यांना गडकरी साहेबांना भेटून दिलं, त्यांनी तो हॉल आम्हाला दिला आणि तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली। आज 2-2.5 वर्ष होतात आहे तिथे आम्ही काम करतोय। आमच्याकडे कमीत कमी आतापर्यंत 300 लोकांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। 300 लोकांपैकी बरेचसे लोक काय फक्त स्टायफंडसाठी काम करतात। आपल्याला माहिती आहे की जिथे गव्हर्नमेंटची स्कीम भेटली तिथे महिला येतात, बॉस स्टायफंड मिळतंय म्हणून खास करून येतात, पण अशाही महिला तिथे आल्यात ज्यांनी खरंच काम करायला पाहिजे आणि ते आजही काम करतात आहे। त्याच्यात आमची ती भारती पराते आहे, ती रोज येते आणि काम करते आहे। एक ती हर्षिता निमजे आहे, ती काम करते। अजून एक मुलगी अशी आहे इशिका बोनीकर, तिला ह्या वर्षी महाराष्ट्रात 3ऱ्या नंबरचा अवॉर्ड लागला। तिला आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजे तिथे तांडापेठला जे म्हणजे विणकाम झालेली साडी आहे त्याच्यावर महाराष्ट्रातला 3रा नंबरचा पुरस्कार तिला लागलेला आहे। आणि 9 तारखेला चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्यांना तिला पुरस्कार देण्यात येणार आहे। तर हा जो आम्ही उपक्रम करतोय, हा उपक्रम काही या उद्योगातनं काही मला उद्योग करायचा आहे असं काही नाहीये। माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो हँडलूमचा व्यवसाय आहे, जो बंद पडलेला आहे, जो संपलेला आहे, त्याला कसं जिवंत करता येईल। ज्या महिला 4,000 रुपये, 4,500 रुपये, 5,000 रुपये कमवण्याकरता लोकांकडे भांडी धुनीला जातात,
ज्या महिला दुकानात 12-12, 13-13 तास काम करतात, अशा महिलांना जर आपण त्या माध्यमातून रोजगार देऊ शकलो, तर त्या महिला लोकांकडे जाऊन काम करण्यापेक्षा, त्यांच्या 2 गोष्टी ऐकण्यापेक्षा किंवा असे काम करण्यापेक्षा त्याच्या म्हणजे स्वतःच्या याच्यावर पायावर उभ्या होतील आणि त्या विणकाम करून 8-10 हजार रुपये काढू शकतील, तर काय वाईट आहे. या उद्देशाने आम्ही काम केलेलं आहे. महिलांना फक्त आम्ही मेंटेनन्सचे 200 रुपये काढून, म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रिक बिल सगळं हे करून आम्ही बाकीचं जे काही त्याच्यात वेजेस मिळतं ते महिलांना देतो. म्हणजे एक करवतकाठी विणण्याचे महिलांना 2,500 रुपये देतोय. ताईने जी साडी घातलेली आहे ती साडी आम्ही 4,500 रुपयाला विकतो. म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट मध्ये आम्ही काम करतोय. आणि काय होईल की आज मार्केटला हीच साडी आपण विकत घ्यायला गेलो तर 10,000 ते 12,000 रुपयाला आहे. आपण जर आपण याचं चांगलं मार्केटिंग केलं आणि याला जर चांगलं बाजार मिळाला, आणि करवतकाठीला एवढं चांगलं बाजार आहे की करवतकाठीला जर डिमांड 5,000 साड्यांची आहे वर्षात, तर फक्त 1200-1300 साडी तयार होतात. एवढंच मॅन्युफॅक्चरिंग होतं आपल्या या महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात. तर स्कोप खूप मोठा आहे की काम करण्याचा स्कोप आपल्याकडे आहे आणि आपण याचं चांगलं मार्केटिंग करू शकतो. आता तर मी एकटा आहे ज्या या गोष्टीला सांभाळतोय. मी तर ताईंना सांगितलं की बुवा तो तांडापेठ सेंटरमध्ये आज 28 हँडलूम लागलेले आहेत. मी करतोय तसं महिला मंडळांनी जर याची जबाबदारी घेतली, मी इंगडे ताईंनाही सांगितलं की महिला मंडळांनी जर जबाबदारी घेतली, त्यांनी जर पुढाकार घेतला, तर ह्या व्यवसायाला खूप चांगल्या पद्धतीने आणि आपण आपल्या महिलांना, कारण महिला सक्षमीकरणामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या महिलांना पुरुषांना धक्का मारून पुढे जायचं नाही भाऊ, तर पुरुषांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय. आणि तुम्ही आज आम्हाला सक्षम करण्यासाठी, आमच्या महिलांना ट्रेनिंग देण्यासाठी जो पुढाकार घेतला, खरंच तो कौतुक करण्यासारखा आहे. आमच्या सगळ्या महिलांतर्फे मी आपले परत एकदा आभार मानते. आलेली आहे. कीर्तिदाताईंनी भाऊंबद्दल, चंद्रशेखर भाऊ जी नगरधणकर जे आहेत विणकर आघाडीचे अध्यक्ष, यांच्याबद्दल काही महिन्यांपूर्वी मला सांगितलेलं होतं आणि त्या आमच्या इथे त्यांना घेऊन पण येणार होत्या. पण मला वाटते की आज मुहूर्त आपल्या भेटीचा निघाला असावा. आपली भेट झाली आणि जसं भाऊंनी सांगितलंय की नागपूर या संत्रा नगरी सोबतच हातमागसाठी देखील खूप फेमस असलेली नगरी आहे आणि विशेषतः मध्य नागपूर हलबा-कुष्टी समाजाचे बहुसंख्य लोक या व्यवसायामध्ये जुळलेले. आणि एक काळ असा होता की याच व्यवसायाच्या आधारावरती हलबा-कुष्टी हा समाज एक श्रीमंत समाज म्हणून आजही आहे, पण याच समाजाच्या आधारावरती ते एक श्रीमंत म्हणून त्यांची गणना होत होती. तर या आपल्या नागपूरची जी परंपरा आहे किंवा वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य जर आपल्या भारतीय जनता पार्टी विणकर आघाडीच्या माध्यमातून पुनर्जीवित जर होते आहे, तर मला वाटते ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट आवर्जून मी सांगेल, या कार्यक्रमाला बहुतांश महिला आहे. याच्यामध्ये 70% महिला ज्या आहेत, आज 25 लाखाच्या जवळपास परिवार याच्यात आहे. 50 लाख लोकांपर्यंत लोक याच्यात जुळलेली आहे. पण या 50 लाख लोकांमध्ये जवळपास 70% उद्योगामध्ये महिला आहेत. आणि